गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपले व्हिडिओज अपलोड होत नव्हते, पण आजपासून आपण दररोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आणि आज आपण शक्यतो हा कार्बोक्सिलिक ॲसिड जो शेवटचा पार्ट राहिला होता या चॅप्टरचा आपण तो कंप्लीट करणार आहोत. आतापर्यंत आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितले होते. आता आपण पुढे जाऊन त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघू आणि नंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बघू, म्हणजे हाऊ इट रिॲक्ट्स. आता फिजिकल प्रॉपर्टी बघा. पहिली फिजिकल प्रॉपर्टी C1 to C9 कार्बन, म्हणजे कोणतं आपण ॲसिड म्हणतो आहे म्हणून मिथेनॉइक, इथेनॉइक, ब्युटेनॉइक असे 9 कार्बनपर्यंत ते कसे असतात, लिक्विड असतात, रूम टेम्परेचरला, कलरलेस असतात आणि अनप्लीजंट स्मेल असतो. 9 कार्बनपेक्षा जास्त जर असेल तर ते सॉलिडमध्ये असतात. वॅक्स असतो, सॉलिडमध्ये असतो, कलरलेस असतो आणि ऑर्डरलेस असतो. बघा, C1 to C9 लिक्विड स्टेटमध्ये असतं ॲट रूम टेम्परेचर, कलरलेस असतो आणि अनप्लीजंट स्मेल असतो, म्हणजे अनप्लीजंट वास असतो. आणि 9 कार्बनचे जास्त ते वॅक्स सॉलिडमध्ये असतं आणि कलरलेस असतं आणि ऑर्डरलेस असतं, म्हणजे त्याला काही वास नसतो. तिसरा पॉईंट बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज मोर ॲज कम्पेअर्ड टू अल्डिहाइड अँड कीटोन. आपण चॅप्टर बघतोय अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणून यामध्ये कम्पेअर केलं आहे का कार्बोक्सिलिक ॲसिडचं बॉइलिंग पॉईंट या दोन्हीपेक्षा काय असतं, जास्त असतं. का जास्त असतं? कारण हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्म्युला काय आहे बघा इथं, RC≡OH. मी आणखीन एक जर कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला, RC≡OH, इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. काय होतं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन. आणि एवढं ध्यानात ठेवायचं, कार्बोक्सिलिक ॲसिड हे डायमर फॉर्ममध्ये असतात. काय असतं ते असतात डायमर फॉर्ममध्ये. डायमर म्हणजे काय? 2 मॉलिक्युल्स कायमच एकत्र असतात. त्याच्यात 2 मॉलिक्युल्स काय असतात? एकत्र असतात. ओके. लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स इझिली डिझॉल्व्ड इन वॉटर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड असतं ते वॉटर संग असा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतं. जसं हायर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये हा R ग्रुप काय होणार आहे, हा R ग्रुप मोठा होणार आहे. आणि R ग्रुप मोठा झाल्यानंतर स्टेरिक हिंड्रन्स होणार आहे, क्राउडिंग तयार होणार आहे. क्राउडिंगमुळे त्याची सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इझिली डिझॉल्व्ड इन वॉटर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर. आणि हा जो डायमर फॉर्म असतो हा वेपर फॉर्ममध्ये सुद्धा डायमर फॉर्ममध्ये असतो, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड 2 मॉलिक्युल्स एकत्रच असतात. आणि मला सांगा, हा इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग तोडण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी द्यावं लागणार आणि नंतर ते वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. जास्त एनर्जी द्यावं लागणार म्हणजे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर या होतात काही हायलाइटेड फिजिकल प्रॉपर्टीज. आता आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज मीन्स हाऊ इट रिॲक्ट्स. आत्तापर्यंत आपण बघा प्रत्येक चॅप्टरमध्ये असंच असणार आहे. पहिलं मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन म्हणजे आपल्याला त्याला प्रिपेअर करायचं, म्हणजे तो कोणत्या साईडला असेल, प्रोडक्ट साईडला. आता त्याच्या रिॲक्शन्स बघायचे आहे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी तो कसा रिॲक्ट होतो, म्हणजे तो कुठं असणार आहे आता, रिॲक्टंट साईडला. तर आपण प्रत्येक NCERTमधली प्रत्येक रिॲक्शन डिटेलमध्ये बघू. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हा आपण चॅप्टर बोर्ड लेवलनी फिनिश करतो आहे आणि आपण NCERT लेवलनी आपण NCERTचं जे बुक आहे CBSEचं, त्याच्यानुसार जे जे रिॲक्शन्स असतील त्या रिॲक्शन्स मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पुढला चॅप्टर आपण हायर लेवलनी स्टार्ट करू. तर आपण आता बघूया याच्या केमिकल प्रॉपर्टीज. ओके, स्टार्ट करू आपण. रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, आता कार्बोक्सिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, RC≡O आणि हा H. आता सुरुवातीला असे रिॲक्शन्स बघायचे आपल्याला जिथं हा OH बॉन्ड ब्रेक होतो.
काय कोणता बॉन्ड ब्रेक होतो? OH बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे हा H+ देणार. म्हणून आपण आता सध्या काय बघतोय, त्याचं ॲसिडिक नेचर बघणार आहे आपण. त्याचं ॲसिडिक नेचर, कारण आपण शिकलो ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स H+. मग हा बॉन्ड ब्रेक केला तर H+ बाहेर पडेल, म्हणून आपण त्याचं ॲसिडिक नेचर बघू. आणि याच्या कंपॅरिझनसाठी आपण अल्कोहोल आणि फिनॉल हे पण घेऊ, म्हणजे आपल्याला आयडिया क्लिअर होईल. बघा आता अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे? ROH, बरोबर. इथं आरच्या जागेवर कोणताही अल्काईल किंवा अराईल ग्रुप घेऊ शकता तुम्ही. मी याची रिॲक्शन करतो ॲक्टिव्ह मेटल संग. सोडियम हा ॲक्टिव्ह मेटल आहे, हा H हा +1 आहे, सोडियम पण +1 आहे. मग नंतर काय होईल? हा सोडियम हायड्रोजनच्या जागेवर येईल, तर तयार काय होईल बघा. सोडियम हायड्रोजनच्या जागेवर जर आला तर तयार काय होईल? RONA+H. पण तुम्हाला माहीत पाहिजे हायड्रोजन हा डायटॉमिक असतो, तर इथं H आहे. मग इथं मी काय लिहितो? 2दा, कारण मला तो डायटॉमिक पाहिजे. समजलं? इथं सोडियम हायड्रोजनच्या जागेवर येणार आणि हायड्रोजन बाहेर जाणार, पण हायड्रोजन डायटॉमिक असतो. डायटॉमिक म्हणजे मला H2च लिहावं लागणार. त्यासाठी मी स्टार्टिंग किती वेळेस घेतो? 2दा. मग हा सोडियम पण मला किती वेळा पाहिजे? 2दा. हे पण तयार किती होईल? 2दा. आता हायड्रोजन गॅस रिलीज झाला, याचा अर्थ इट इज ॲसिडिक इन नेचर. म्हणजे अल्कोहोलसुद्धा काय असतो? थोडाफार प्रमाणात ॲसिडिक इन नेचर असतो. तर आता आपण फिनॉल बघू. याला काय म्हणायचं? सोडियम अल्कोक्साईड. इथं CH3 जर असतं तर मी लिहिलं असतं सोडियम मिथॉक्साईड. C2H5 असतं तर सोडियम इथॉक्साईड. त्यालाच आपण म्हणजे सोडियम अल्कोक्साईड. आता बघा, फिनॉल काय घेतलं मी? सोडियम. Na कोणाच जागेवर येणार? हायड्रोजनच्या जागेवर. तर काय तयार होणार? O- Na+, आणि हायड्रोजन बाहेर जाणार. पण तुम्हाला आत्ताच सांगितलं हायड्रोजन डायटॉमिक आहे, तर H2 म्हणजे स्टार्टिंग किती वेळा घ्यावं लागणार? हा 2दा, हा पण 2दा, आणि हा पण 2दा. याला म्हणायचं आपण सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड म्हणजे याचा अर्थ हा पण काय आहे? ॲसिडिक आहे. आणि नंतर आपण शेवट घेणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस Na कुठं जाणार? हायड्रोजनच्या जागेवर. बाहेर कोण जाणार? हायड्रोजन. पण हायड्रोजन डायटॉमिक असतो, म्हणून स्टार्टिंग हा 2दा, हा 2दा, हा 2दा. तर याला म्हणायचं सोडियम कार्बॉक्झिलेट. कार्बॉक्झिलेट. बघा याचा अर्थ अल्कोहोल पण ॲसिडिक आहे, फिनॉल पण ॲसिडिक आहे, आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तर शेवटी तो ॲसिडच आहे, बरोबर. पण याच्यात आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे. मी ऑलरेडी काय म्हटलं आहे? 1 मिनिट मला चेक करू द्या, दिसतंय बोर्डवर. ओके, आता आपल्याला काय करायचं? कम्पेअर करायचं. आता बघा, याच इथंच मी आता ॲक्टिव्ह मेटलऐवजी एक स्ट्रॉंग अल्कली घेतला. समजा NaOH. काय घेतलं मी? एक स्ट्रॉंग अल्कली घेतला, NaOH. तर फिनॉलला मी असं लिहितो ArOH, म्हणजे बेन्झेन रिंग OH प्लस NaOH. NaOH हा बेस आहे, हा ॲसिड आहे. मग इथून H, इथून OH, काय बाहेर जाणार?
झालं तयार परत सोडियम फिनॉक्साईड. याची रिॲक्शन मी जर कार्बोक्सिलिक ॲसिड संग जर केली, इथून हा OH, इथून हा H काय तयार होईल, म्हणजे एक सॉल्ट प्लस वॉटर. तुम्हाला माहिती आहे ॲसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. पण ही रिॲक्शन अल्कोहोल दाखवत नाही. ही रिॲक्शन कोण दाखवत नाही, अल्कोहोल दाखवत नाही. याचा अर्थ या तिन्हीमधून सगळ्यात कमी ॲसिडिक कोण आहे, अल्कोहोल. म्हणजे एक तर बाहेर गेला, याच्यात कमी ॲसिडिक कोण आहे, अल्कोहोल. आता पुढं जाऊन मी जर याची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 याला म्हणायचं सोडियम बायकार्बोनेट आणि Na2CO3 याला म्हणायचं सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा. म्हणजे हे झालं आपण जे केकमध्ये वापरतो सोडियम बायकार्बोनेट, आणि जे कपडे धुण्यासाठी जे डिटर्जंट वापरतो त्याला म्हणजे सोडियम कार्बोनेट Na2CO3. हा काय वीक अल्कली, हा काय वीक बेस आहे. हा काय वीक बेस आहे. याची रिॲक्शन जर तुम्ही ॲसिड संग केली, बघा मी NaHCO3 ची रिॲक्शन करतो. बघा हा Na इथं जाणार, अरे कळतं का, हा बॉन्ड ब्रेक होणार. मग तयार काय होणार, RC डबल बॉन्ड O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. हा इथून जो हायड्रोजन बाहेर आला, इथून H, इथून H2 आणि इथून एक O H2O, आणि कोणता गॅस रिलीज होणार, CO2 कार्बन डायऑक्साईड. हीच रिॲक्शन मी जर सोडियम कार्बोनेट संग केली, Na2CO3. आता सोडियम कोणाच जागे राहणार, हायड्रोजनच्या. पण सोडियम किती वेळा आहे, दोनदा. म्हणजे हायड्रोजन पण दोनदा, म्हणजे स्टार्टिंग आपल्याला किती वेळा घ्यावं लागणार, दोनदा. तर काय होणार 2 टाइम्स RC डबल बॉन्ड O Na. इथून 2 हायड्रोजन बाहेर जाणार, बरोबर. हा दोनदा लिहिला म्हणजे H2 आणि इथून O H2O, आणि कोणता गॅस रिलीज होणार, CO2. कोणता गॅस रिलीज झाला, CO2. ही रिॲक्शन फक्त आणि फक्त ॲसिडच दाखवणार, हे फिनॉलसुद्धा ही रिॲक्शन दाखवणार नाही. म्हणजे आता आपल्याला सिक्वेन्स समजली का, कोण जास्त ॲसिडिक, या तिन्हीपैकी कार्बोक्सिलिक ॲसिड, नंतर फिनॉल, आणि सगळ्यात कमी ॲसिडिक असणार अल्कोहोल. समजलं का. मी तुम्हाला याच्यात आणखीन चांगलं एक्सप्लेनेशन देतो. बघा हे तर रिॲक्शन झाले, आपल्याला तर सिक्वेन्स कळली का कार्बोक्सिलिक ॲसिड सगळ्यात जास्त ॲसिडिक असतो, नंतर फिनॉल आणि नंतर अल्कोहोल. तर तुम्हाला जर क्वेश्चन आला एक्सप्लेन कार्बोक्सिलिक ॲसिड इज ॲसिडिक इन नेचर, तर तुम्ही त्याची रिॲक्शन सोडियम मेटल संग दाखवा, हायड्रोजन गॅस बाहेर आला तर तो ॲसिडिक आहे. त्याची रिॲक्शन NaOH संग दाखवा, सॉल्ट अँड वॉटर तयार झालं तर तो ॲसिडिक आहे. त्याची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम कार्बोनेट संग दाखवा, CO2 गॅस रिलीज झाला तरी तो ॲसिडिक आहे. म्हणजे या तिन्ही रिॲक्शन्स तुम्ही लिहू शकतात. या तिन्ही रिॲक्शन काय प्रूव्ह करतं का कार्बोक्सिलिक ॲसिड इज ॲसिडिक इन नेचर. आता जर क्वेश्चन तुम्हाला, म्हणजे हा जो मी आता क्वेश्चन तुम्हाला सांगतो, हा बोर्डमध्ये खूप वेळा विचारला क्वेश्चन आहे. एक्सप्लेन वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. एक्सप्लेन वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल बट लेस ॲसिडिक दॅन कार्बोक्सिलिक ॲसिड.
बघा, नीट क्वेश्चन समजून घ्या आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं मी तुम्हाला दाखवतो. क्वेश्चन काय आहे, वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक than alcohol but less acidic than carboxylic ॲसिड. आता मागच्या ज्या रिॲक्शन्स होतात त्याच्यावरून आपल्याला हे उत्तर भेटलं होतं, पण याच्यातलं आणखीन क्लिअर म्हणजे एक्झाममध्ये कसं लिहायचं बघा. फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल बट लेस ॲसिडिक दॅन कार्बोक्सिलिक ॲसिड. आता सुरुवातीला आपण अल्कोहोल बघू. आर किंवा आरच्या जागेवर मी आता डायरेक्ट एक्झाम्पल घेतो, CH3OH मिथेनॉल. मला सांगा ॲसिडिक म्हणजे काय. ॲसिडिक म्हणजे तो H+ देतो, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो H+ देतो आणि वॉटर संग तो कंबाईन होऊन हायड्रोनियम तयार होतो. म्हणून आपण मी इथं लिहितो H2O. पण तुम्हाला माहिती आहे या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. इथून H+ बाहेर आला का हा लगेच H+ घेईल, तर तयार होईल CH3O निगेटिव्ह आणि इथं तयार होईल H3O+, ज्याला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो. कोणतं आयन? हायड्रोनियम आयन. मला सांगा, आता तुम्ही 11th शिकला असाल का हे आर ग्रुप हे कोणता इफेक्ट दाखवतात? प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो आपण. याला काय म्हणतो? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हा CH3 काय करणार? या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन्स देणार. मग या ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन्स काय होणार? वाढणार. मग इलेक्ट्रॉन्स वाढल्यानंतर जो हायड्रोजन त्याने दिला होता तो परत तो घेणार. समजलं? आपण इथून बॉन्ड कोणता ब्रेक केला? बॉन्ड ब्रेक केला O आणि H मधला. पण इथं जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असेल तर तो ऑक्सिजनवरचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करेल? वाढवल. मग ऑक्सिजन काय करेल? परत तो हायड्रोजन घेईल, म्हणजे तो इझिली हायड्रोजन सोडणार नाही, म्हणून तो कमी ॲसिडिक असतो. ॲसिडिक कॅरेक्टर कशावरून समजायचं? H+ दिल्यानंतर जो निगेटिव्ह चार्ज आहे तो जर मूव्ह जर झाला, म्हणजे त्याच्या जागेवरून तो जर ओढला गेला दुसरीकडं, तर तो जास्त ॲसिडिक. तो त्याच जागेवर राहिला तर आपण याला 2 शब्द वापरतो, लोकलाइज्ड अँड डिलोकलाइज्ड. आता सध्या हा काय झाला? ऑक्सिजनवर हा निगेटिव्ह चार्ज लोकलाइज झाला. लोकलाइज झाला म्हणजे हा इथून फिरत नाही, कारण हा CH3 पण त्याला आणखीन इलेक्ट्रॉन्स देतो. ऑलरेडी हा निगेटिव्ह चार्ज त्याला फिरवायचा आहे, दुसरीकडे पाठवायचा आहे, पण हा CH3 आणखीन इलेक्ट्रॉन्स देतो, म्हणून त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? वाढते. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यानंतर तो H+ परत घेईल. जो H+ दिलेला आहे तो काय करेल? परत घेईल. म्हणून हा कमी ॲसिडिक असतो. आणि याला आपण काय म्हणतो? अल्कोक्साईड. म्हणजे इथं मिथेन आहे म्हणून याला आपण काय म्हणायचं? मिथॉक्साईड. आणि इथं सोडियम असता किंवा काय असतं तर आपण त्याला सोडियम मिथॉक्साईड म्हटलं असतं. समजलं अल्कोहोल का कमी ॲसिडिक असतो? तर चला आता आपण फिनॉल बघू. हा झाला फिनॉल प्लस वॉटर. इथून हा H+ गेला तो N घेतला, तर तयार काय झालं इथं? फिनॉक्साईड प्लस हायड्रोनियम आयन. आता प्रत्येकाला माहीत पाहिजे फिनॉक्साईड रेझोनन्समुळे स्टॅबिलाइज असतो. रेझोनन्सचं स्ट्रक्चर प्रत्येकाला आलेच पाहिजे.
हा ओ निगेटिव्ह, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येणार, हा इथं जाणार. रेझोनन्स इज शोन बाय डबल हेडेड ॲरो. डबल हेडेड ॲरोने रेझोनन्स दाखवतो आपण. हे इलेक्ट्रॉन्स इथे येणार, हे इथं जाणार. हा निगेटिव्ह, डबल बॉन्ड ओ, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं, हा इथं. हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं, हा इथं जाणार. हे बघा, जितके जास्त रेझोनन्स स्ट्रक्चर, तितकी जास्त त्याची स्टॅबिलिटी. म्हणजे हा फिनॉक्साईड खूप स्टेबल आहे. बघा किती रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे. हा फिनॉक्साईड खूप रेझोनन्स स्ट्रक्चर आहे म्हणून हा ॲसिडिक आहे. आता आपण त्याचं कंपॅरिझन करू कार्बोलिक ॲसिड संग. तर मी इथं घेतो ॲसिडिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH. याने जर हा H+ दिला तर काय तयार होईल, CH3C डबल बॉन्ड O- याला आपण ॲसिटेट म्हणतो, प्लस H3O प्लस. बघा हा पण रेझोनन्स मोर स्टॅबिलाइज्ड आहे. बघा CH3C डबल बॉन्ड O- हे 2 इलेक्ट्रॉन जर इथं आले तर हे 2 इलेक्ट्रॉन्स या ऑक्सिजनवर जातील. तर रेझोनन्स आपण डबल हेडेड ॲरोने शो करतो. O निगेटिव्ह आणि इथं डबल बॉन्ड O. परत हा इथं आल्यानंतर हा इथं जाणार. म्हणजे याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती आहे, 2 आहे. मग मी आत्ताच सांगितलं जितकी जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तितकी जास्त स्टेबिलिटी. पण हा स्टार करून बघा, जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर सारखे असली तर त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. बघा हे दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्ही बघा सारखेच आहे. कसे सारखे आहे बघा, ऑक्सिजन या सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ऑक्सिजन त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर इक्विवॅलंट आहे, आपण म्हणतो इक्विवॅलंट आहे. आणि दुसरं रिझन, याच्यावर निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे बघा, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि त्याच्यावर तो ऑक्सिजनवर जो निगेटिव्ह चार्ज येतो व्यवस्थित सांभाळू शकतो, त्याची कॅपॅसिटी आहे सांभाळायची. निगेटिव्ह चार्ज हा ऑक्सिजनवर आहे आणि ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, तर तो निगेटिव्ह चार्ज जास्त वेळ सांभाळू शकतो स्वतःकडं. आणि त्याचे दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काय आहे, इक्वल आहे. पण इथं बघा निगेटिव्ह चार्ज कोणावर येतो आहे, कार्बनवर. आणि कार्बन इतका इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे म्हणून हे लेस ॲसिडिक आहे. जरी रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असले तरी त्याच्यावर आणखीन एक फॅक्टर डॉमिनेट होतं. जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर सारखे असले तो जास्त ॲसिडिक असतो, तो जास्त स्टेबल असतो. जास्त स्टेबल म्हणजे तो जास्त ॲसिडिक असणार. म्हणून आपण काय म्हणतो, कार्बोलिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन फिनॉल आणि फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. समजलं सगळ्यांना? ओके. आता आपला पुढला पॉईंट आहे ॲसिडिक कॅरेक्टर. मग मला सांगा 11th पण तुम्ही असे खूप क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत ज्याच्यात असं लिहिलं आहे दिस ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन अनदर. आणि त्याचं कंपॅरिझन त्यांनी कसं केलं आहे, pKa व्हॅल्यू बरोबर त्याचं कंपॅरिझन केलं. आता हे pKa व्हॅल्यू काय असतं ते थोडक्यात आपण बघू. हे ऑलरेडी तुम्ही शिकला असाल केमिकल इक्विलिब्रियममध्ये. तर मी आता इथं कार्बोलिक ॲसिड घेतो RC डबल बॉन्ड OH आणि याच्यात मी टाकतो वॉटर. आणि तुम्हाला माहिती आहे ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स H+. तर तयार काय होईल,
आर सी डबल बॉन्ड ओ मायनस प्लस H3O प्लस. बरोबर. आता याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं लिहितो आपण? के इक्विलिब्रियम इज इक्वल टू आपण प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट लिहितो. म्हणजे प्रोडक्टमध्ये काय आर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर सी डबल बॉन्ड ओ मायनस आणि H3O प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर सी डबल बॉन्ड OH आणि H2O. म्हणजे काय केलं आपण? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट लिहिलं. पण आपण शक्यतो इथं वॉटर लिहित नाही, बिकॉज वॉटर्स कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी हाय. म्हणजे वॉटर हे खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून आपण त्याला कॉन्स्टंट घेतो. सिन्स वॉटर कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी हाय इट इज टेकन ॲज कॉन्स्टंट. मग आपण H2Oला इकडं आणू तर काय होणार? के इक्विलिब्रियम हा H2O दॅट इज इक्वल टू आर सी डबल बॉन्ड ओ मायनस H3O प्लस आणि खाली असणार आर सी डबल बॉन्ड OH. मला सांगा हा के इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, वॉटर पण कॉन्स्टंट, दोन कॉन्स्टंट लिहिण्याऐवजी एकच लिहू आपण. मग या दोन्ही कॉन्स्टंट, हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण लिहितो के ए. काय लिहितो? के ए इज इक्वल टू आर सी डबल बॉन्ड ओ मायनस H3O प्लस आणि आर सी डबल बॉन्ड OH. आता नीट इकडं लक्ष द्यायचं. खाली दिसतंय का? ओके, लास्ट स्टेप दिसत नाही आहे तर मी ती परत लिहितो. चला इकडं लिहितो. बघा हा वॉटर पण कॉन्स्टंट आहे. दोन कॉन्स्टंट लिहिण्याऐवजी आपण एकच कॉन्स्टंट लिहू. आपण असं लिहू त्याच्या के इक्विलिब्रियम इंटू कॉन्स्टंट ऑफ वॉटर, त्याला आपण के ए असं म्हणू, इज इक्वल टू आर सी डबल बॉन्ड ओ मायनस H3O प्लस अपॉन आर सी डबल बॉन्ड OH. मला सांगा हा H3O प्लस काय आहे? H3O प्लस म्हणजे H2O प्लस H प्लस. म्हणजे H प्लस वाढला तर के पण काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे के ए इन्क्रीज झालं तर H प्लस पण काय होणार आहे? इन्क्रीज होईल. आणि जितके H प्लस तितकं ॲसिडिक, म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर पण काय होईल? ॲसिडिक कॅरेक्टर पण काय होईल? इन्क्रीज होईल. के ए वाढला तर H प्लसचे कॉन्सन्ट्रेशन वाढतील. H प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ॲसिडिक कॅरेक्टर पण वाढणार आहे. पण आता आपल्याला के ए नको आहे, आपल्याला काय पाहिजे? PKA. तर PKA आणि KA मध्ये काय रिलेशन आहे बघा. PKA इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ KA. PKA इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 KA. म्हणजे KA जितका जास्त PKA तितका कमी, कारण निगेटिव्ह साईन आहे इथं. KA जितका जास्त PKA तितका कमी. बघा KA जास्त तर ॲसिडिक कॅरेक्टर जास्त, आणि KA जास्त म्हणजे PKA काय? कमी. मग एवढं ध्यानात ठेवायचं, ज्याचं PKA व्हॅल्यू कमी, बघा KA वाढला म्हणजे PKA काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि KA वाढला म्हणजे काय होणार आहे? ॲसिडिक कॅरेक्टर हे काय होणार आहे? वाढणार आहे. पण शक्यतो एक्झाममध्ये KA व्हॅल्यू दिली जात नाही, व्हॅल्यू दिली जाते PKA व्हॅल्यू. म्हणजे PKA व्हॅल्यू जितकी कमी
तितका तो जास्त ॲसिडिक. म्हणून जर बोर्डमध्ये क्वेश्चन आला, 2 ॲसिड दिले आणि दोन्हीचे pK व्हॅल्यू दिले आणि तुम्हाला सांगितलं याच्यात जास्त ॲसिडिक कोण, तर आणि एक्सप्लेन पण करायला लावलं, मग काय करायचं, ज्याचं pK व्हॅल्यू सगळ्यात कमी तो सगळ्यात जास्त ॲसिडिक, ज्याचं pK व्हॅल्यू सगळ्यात कमी तो सगळ्यात जास्त ॲसिडिक. समजतंय? दिसतंय बोर्डवर क्लिअर? ओके. तर चला मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स देतो. असं असेल ॲसिडिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH, हा झाला ॲसिडिक ॲसिड. आणि हा झाला ट्रायफ्लोरो ॲसिडिक ॲसिड. मी काय केलं, ॲसिडिक ॲसिडचे सगळे हायड्रोजन्स काढून काय टाकले, फ्लोरीन टाकले. आता असा क्वेश्चन आला, याच्यातलं जास्त ॲसिडिक कोण, मला सांगा. ॲसिड काय आहे, असा सबस्टन्स आहे जो H+ देतो. मग H+ दिल्यानंतर काय राहिली तर CH3C डबल बॉन्ड O- आणि इथं काय राहील, मी असं लिहितो CF3C डबल बॉन्ड O-. मला सांगा, ऑक्सिजनवर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे इथून हा डिलोकलाइज झाला पाहिजे. डिलोकलाइज झाला पाहिजे याचा अर्थ काय, तो मूव्ह झाला पाहिजे. तो जर डिलोकलाइज झाला नाही तर तो H+ जो H+ बाहेर दिलेला आहे तो परत घेईल. बघा आता यांनी हा H+ बाहेर दिला आहे, बरोबर. आता हा CH3 काय करतो, आणखीन या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देतो. CH3 हा कोणता इफेक्ट दाखवतो, +I, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स काय करतात, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणखीन वाढवतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणखीन वाढवतात. मग तो काय करतो, परत हा H+ घेतो, म्हणून हा कमी ॲसिडिक असतो. आणि इथं बघा आता फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतो, स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार, हा पण स्वतःकडे ओढणार, हा पण स्वतःकडे ओढणार. मग या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स काय होणार, ओढले जाणार. या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स काय होणार, ओढले जाणार. आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स ओढले गेले तर हा निगेटिव्ह चार्ज काय होणार, डिलोकलाइज्ड होणार. म्हणून हा जास्त ॲसिडिक असतो. ट्रायफ्लोरो ॲसिडिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन ॲसिडिक ॲसिड. समजलं? म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट कळली का हा जो R ग्रुप आहे, म्हणजे मी इथं लिहितो C डबल बॉन्ड OH. CBSE बुकमध्ये जाऊन बघायचं, इथं अशी डायग्राम दिली आणि इथं लिहिलं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर असले, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, तर तो जास्त ॲसिडिक असणार आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर असले तर तो काय असणार आहे, मोर ॲसिडिक. आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असला तर तो कमी ॲसिडिक असणार आहे, लेस ॲसिडिक. तर तुम्ही नीट बघा, CBSE बुकमध्ये सिक्वेन्स पण दिले आहे का सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण, त्याच्यानंतर कमी ॲसिडिक कोण, असे सिक्वेन्स दिली आहे. ओके, तर त्याच्यातले आपण 1-2 एक्झाम्पल्स घेऊ. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता इकडं लक्ष द्या, ही सिक्वेन्स बघा. सगळ्यात स्ट्रॉंग विथड्रॉईंग ग्रुप कोण असणार आहे, CF3, नंतर NO2. सिक्वेन्स नीट लक्षात ठेवायची, CF3 NO2, नंतर सायनाइड, नंतर हॅलोजन्स. आणि हॅलोजन्समध्ये कोणकोणते हॅलोजन्स आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग फ्लोरीन तुम्हाला माहिती आहे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग विथड्रॉईंग ग्रुप हा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि नंतर आयोडीन. आणि शेवट फिनाईल, PH फिनाईल. ओके, आता CBSE बुकमधले 1-2 एक्झाम्पल्स घेतो बघा मी. तर पहिला एक्झाम्पल इथं
CF3COOH आणि इथं दिलं आहे CH3COOH. बघा आता हा विड्रॉईंग ग्रुप आहे आणि सगळ्यात स्ट्रॉंग विड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणजे हा सगळ्यात जास्त ॲसिडिक. समजा मी याला म्हटलं हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, तर सगळ्यात जास्त ॲसिडिक फर्स्ट, बरोबर. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर CH3 हा डोनेटिंग ग्रुप आहे आणि डोनेटिंग ग्रुप असेल तर तो कमी ॲसिडिक, म्हणजे सगळ्यात कमी ॲसिडिक हा असणार आहे. आणि NO2 सिक्वेन्समध्ये 2 नंबरला येतो विड्रॉईंग ग्रुप, तर हा 2 नंबरला असणार, हा सगळ्यात जास्त ॲसिडिक, नंतर हा, नंतर हा. ओके, तर आपण पुढलं एक्झाम्पल घेऊ. ओके, आता नीट लक्ष द्या. हे सगळे बेन्झोइक ॲसिड आहे, फक्त वेगवेगळ्या पोझिशननं मी वेगवेगळे ग्रुप टाकले. इथं पॅरा पोझिशनला OCH3 म्हणजे ॲनिसोल टाकला आहे. हा बेन्झोइक ॲसिड आहे ना, हा नायट्रो ग्रुप आहे. आता कशावरून ओळखायचं हा कोण जास्त ॲसिडिक आहे? तर मी ऑलरेडी सांगितलं, ज्याच्याकडे जास्त विड्रॉईंग ग्रुप्स आहे तो जास्त ॲसिडिक आणि ज्याच्याकडे डोनेटिंग ग्रुप आहे तो कमी ॲसिडिक. आता बघा, हा रिंगला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनला कोण अटॅच आहे? कार्बन. मग मला सांगा, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का कार्बन? रिंगला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या शेजारी कोण आहे? कार्बन. मग ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का कार्बन? ऑक्सिजन. म्हणजे कार्बन काय ऑक्सिजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार नाही, म्हणून जे दोन इलेक्ट्रॉन पेअर्स आहे ऑक्सिजनवर ते कुठं जातील? रिंगला जातील. म्हणजे हा डोनेटिंग ग्रुप झाला आणि आपल्याला डोनेटिंग ग्रुप नको आहे. आपल्याला डोनेटिंग ग्रुप नको आहे, आपल्याला विड्रॉईंग ग्रुप पाहिजे, म्हणजे हा कमी ॲसिडिक असणार. हा काय असणार आहे? कमी ॲसिडिक. आता इतर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पण नाही आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप पण नाही आहे. पण इथं बघा, रिंगला कोण अटॅच आहे? नायट्रोजन. नायट्रोजनला पुढं कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा नायट्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मग ऑक्सिजन काय करणार? नायट्रोजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार, मग नायट्रोजन रिंग कोण इलेक्ट्रॉन ओढणार, म्हणजे हा विड्रॉईंग ग्रुप झाला. म्हणजे सगळ्यात जास्त ॲसिडिक हा असणार. सगळ्यात जास्त ॲसिडिक हा असणार. ओके, आता पुढला आणि शेवटचा क्वेश्चन मी घेतो याच्यात, नंतर आपण रिॲक्शन स्टार्ट करू. तर नीट बघा, हा फॉर्मिक ॲसिड, नंतर ॲसिडिक ॲसिड आणि नंतर हा बेन्झोइक ॲसिड. सगळ्यात जास्त मिस्टेक मुलं याच क्वेश्चनमध्ये करतात. तर मी इथं स्टार करून ठेवतो, स्टार हॅश दोन्ही करून ठेवतो. तर नीट लक्ष द्या. आता इथं कन्फ्युजन काय? हा CH3 डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजे हा सगळ्यात कमी ॲसिडिक. मी ज्याला याला फर्स्ट, याला सेकंड आणि याला थर्ड म्हटलो, तर हा सगळ्यात कमी ॲसिडिक. आता कन्फ्युजन या दोघांमध्ये, या दोघांमध्ये जास्त ॲसिडिक कोण आहे? मग मला सांगा, इथून H+ गेला तर इथं मायनस चार्ज येणार.
हा H विड्रॉईंग ग्रुप पण नाही आणि डोनेटिंग ग्रुप पण नाही, बरोबर. तर बरेच जण असं एक्सप्लेनेशन देतात इथं का इथं निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर म्हणजे स्ट्रक्चर कसं झालं, सी डबल बॉन्ड ओ मायनस, इथं निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर हा कार्बन कोणाला अटॅच आहे बघा, या कार्बनला जे इथं डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, म्हणून हा कार्बन काय करणार, याच्याकडून इलेक्ट्रॉन ओढणार, म्हणून हा जास्त ॲसिडिक. पण तसं नसून हा जास्त ॲसिडिक असतो. याचं रिझन काय आहे बघा. आता हा फॉर्मिक ॲसिडचा आपण रेझोनन्स बघू. हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं येणार, तर हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं जाणार. रेझोनन्स डबल हेडेड ॲरोने दाखवतो आपण. HC हा O निगेटिव्ह, हा डबल बॉन्ड O, हा परत इथं जाणार, हा इथं जाणार, परत हे भेटणार तुम्हाला. मग बघा आत्ताच आपण कंपॅरिझन केलं तर त्यावेळेस असं बघितलं होतं आपण, 2 जर इक्वॅलंट स्ट्रक्चर असेल तर तो जास्त ॲसिडिक असतो आणि हे दोन्ही इक्वॅलंट स्ट्रक्चर्स आहे, बरोबर. आता बेन्झोइक ॲसिडचा बघू आपण. याचा पण रेझोनन्स होणार आहे. हा इथं जाणार, हा इथं जाणार, O निगेटिव्ह डबल बॉन्ड O. मग तुम्ही म्हणणार सर हे दोन्ही पण इक्वॅलंट स्ट्रक्चर्स आहे, बरोबर. हे दोन्ही पण इक्वॅलंट स्ट्रक्चर्स आहे, असं झालं पाहिजे, पण ते असं होत नाही. मग काय होतं, तर मी आता सांगतो बघा काय होतं. ॲक्च्युली हे C डबल बॉन्ड O मायनस इथं आला पाहिजे, बरोबर. आणि हा डबल बॉन्ड O स्वतःचे इलेक्ट्रॉन्स देतो, तर हा O निगेटिव्ह होतो, पण या रिंगचे इलेक्ट्रॉन्स इथं उतरतात. हे इथं येण्याऐवजी रिंगचे इलेक्ट्रॉन्स इथं उतरतात. मग तयार काय होतं बघा, O निगेटिव्ह, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं आल्या आधीच हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतात. मग आता बघा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. तो काय डिलोकलाइज होत नाही, तो लोकलाइजच असतो, म्हणून तो H+ लवकर घेतो. मग असं जर आलं तर ध्यानात ठेवायचं, फॉर्मिक ॲसिड हा बेन्झोइक ॲसिडपेक्षा जास्त ॲसिडिक आहे. CBSE बुकमधून तुम्ही मला याचे PK व्हॅल्यू सांगायचे. फॉर्मिक ॲसिड जास्त ॲसिडिक असतो, पण आपल्याला काय कळतं का इथं डोनेटिंग ग्रुप पण नाही आणि विड्रॉईंग ग्रुप पण नाही, हा कमी ॲसिडिक असं वाटतं, पण बेन्झोइक ॲसिडपेक्षा फॉर्मिक ॲसिड हा जास्त ॲसिडिक असतो. समजतं? ओके. तर आपण बोर्ड लेवलच बघतोय म्हणून हे 2-3 क्वेश्चन इनफ आहे, आपल्याला आयडिया तरी झाली का ॲसिडिक नेचर काय असतं. तर आता आपण रिॲक्शन स्टार्ट करू. ओके, पुढली रिॲक्शन आपल्याला शिकायचं आहे इस्टरिफिकेशन. काय इस्टरिफिकेशन काय असतं इस्टरिफिकेशन, तर नीट समजून घ्या. आपण जर एक अल्कोहोल आणि एक ॲसिड जर मिक्स केला तर इस्टर तयार होतं. बघा मी इथं ॲसिडिक ॲसिड घेतो, आणि मिथाइल अल्कोहोल घेतो, इथून OH, इथून H, ॲसिडमधून OH, अल्कोहोलमधून H, बाहेर काय जाईल वॉटर बाहेर जातं, म्हणून आपल्याला एखादं डिहायड्रेटिंग एजंट वापरावं लागणार. मग इथं आपण डिहायड्रेटिंग एजंट वापरू शकतो H2SO4, किंवा आपण HCl गॅस पण वापरू शकतो. हा काय डिहायड्रेटिंग एजंट काय करतात, पाणी लवकर बाहेर काढतात. तर तयार काय होणार, CH3 C डबल बॉन्ड O
OCH3 प्लस वॉटर. ईस्टर नेम कसं करतात बघा, ऑक्सिजनला जो ग्रुप अटॅच आहेत त्याचं पहिलं नाव लिहायचं. म्हणजे ईस्टर्स कसे नेम करतात, अल्काइल अल्कोनेट. आणि हा अल्काइल ग्रुप कोणता आहे, जो ऑक्सिजनला अटॅच्ड आहे. म्हणजे इथं कोणता ग्रुप आहे, मिथाईल, बरोबर ना, एक कार्बन आहे म्हणून मिथाईल. आणि बाकी किती कार्बन्स, 1 2 2 कार्बन म्हणजे इथेन. आणि ई काढून OATE इथोनेट, मिथाईल इथोनेट. आता याची मेकॅनिझम बघू आपण, नेमकं हे कसं होतं. तर बघा इथं मेकॅनिझम, CH3 C डबल बॉन्ड OH, या ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, या ऑक्सिजनवर पण लोन पेअर आहे. ओके. तर इथं सुरुवातीला आपण काय टाकलं, ॲसिड आहे, डिहायड्रेटिंग एजंट H+, हा तो H+ घेईल. तर तयार काय होईल, CH3COH आणि इथं OH. ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर दिले म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. ऑक्सिजन फार काळ पॉझिटिव्ह चार्ज होत नाही म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे ओढणार. तर तयार काय होणार, तयार होणार CH3C, इथं हा OH, इथं OH आणि इथं कोणता चार्ज येईल आता, पॉझिटिव्ह. म्हणजे कार्बोकॅटायन तयार झालं. आता अटॅक करणार अल्कोहोल मॉलिक्यूल CH3OH. ऑक्सिजनला बघा ज्यावेळेस 2 बॉन्ड असतात त्यावेळेस 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि हा न्यूक्लियोफिलिक सेंटर म्हणून ॲक्ट होणार. हा कार्बोकॅटायन आहे म्हणून हा याच्यावर अटॅक करणार. तर परत मी इथून कंटिन्यू करतो. काय फॉर्म होतं मग, CH3C, इथं OH, इथं OH आणि इथं OH आणि इथं CH3. ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर्स दिले म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल असतात, पुशपुल इफेक्ट होतो. तर हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करणार, हा हायड्रोजन घेणार, कारण हा हायड्रोजन फ्रीच होणार आहे, कारण ऑक्सिजन स्वतःचे इलेक्ट्रॉन्स ओढणार म्हणून हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार. मग तयार काय होणार, OH लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं गुड लिव्हिंग ग्रुप तयार होणार बघा, वॉटर H2O आणि इथं OCH3. हे 2 इलेक्ट्रॉन इथं आले तर वॉटर मॉलिक्यूल रिलीज होणार. काय रिलीज होणार, वॉटर H2O. तर तयार होतं CH3C डबल बॉन्ड OH, त्याच्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, OCH3 प्लस वॉटर. ऑक्सिजनवर फार काळ पॉझिटिव्ह चार्ज टिकत नाही म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन हा ओढणार आणि फायनल तयार होणार CH3C डबल बॉन्ड OCH3 आणि बाहेर जाणार H+. बघा H+ परत जनरेट झाला म्हणून हा एक कॅटलिस्ट किंवा एक डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. समजलं सगळ्यांना हे मेकॅनिझम. तर एक ॲसिड आणि एक अल्कोहोल मिक्स केलं तर काय तयार होतं, ईस्टर. ध्यानात ठेवायचं. आणि या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ईस्टरिफिकेशन. बघा बुकमध्ये पुढली रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. हे रफ करू. ओके. फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. आता अनहायड्राइड काय असतं बघा, RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR हे असतं अनहायड्राइड. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 2 ॲसिड्स मॉलिक्यूल एकत्र केले तर ॲसिडिक अनहायड्राइड ॲसिड अनहायड्राइड तयार होतं. बघा मी इथं ॲसिडिक ॲसिड घेतो CH3C
डबल बॉन्ड ओ, OH, इथं पण प्लस CH3C डबल बॉन्ड ओ, OH. दोन मॉलिक्युल्स असे का दाखवले मी, कारण इथून वॉटर बाहेर काढणं सोपं जातं, असं H2O. ओके, मग तयार काय होणार बघा. इथून स्टार्ट करतो आता मी. CH3C डबल बॉन्ड O हा गेला, हा इथून ऑक्सिजनला अटॅच्ड आहे O, C डबल बॉन्ड O, CH3 आणि बाहेर काय जाणार वॉटर H2O. इथं पण डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण H2SO4 वापरू शकतो किंवा P2O5 पण वापरू शकतो. फॉस्फरस पेंटॉक्साईड डिहायड्रेटिंग एजंट आहे, लक्षात ठेवायचं. ओके, समजली ही रिॲक्शन. ओके, आता याचं नाव कसं द्यायचं बघा. दोन्ही जर आपण इथून तोडलं तर दोन्ही ग्रुप सारखेच आहे का बघून घ्या. इथं CH3C डबल बॉन्ड O, इथं CH3C डबल बॉन्ड O. मग एकालाच घ्यायचं CH3C डबल बॉन्ड O, म्हणजे किती कार्बन्स आहे इथं, मोजा कार्बन्स 2 कार्बन आहे, म्हणून इथेन आणि ई काढून OIC टाकायचं. इथेनॉइक अनहायड्रेट लिहायचं, इथेनॉइक अनहायड्रेट, कारण हे दोन्ही आर ग्रुप RC डबल बॉन्ड O आणि इकडं पण RC डबल बॉन्ड O सारखेच असतात, म्हणून प्रत्येक लिहायची काही गरज नाही. अनहायड्रेट समजलं का दोन्हीकडं पण सारखं ग्रुप आहे, इथेनॉइक अनहायड्रेट. समजलं, सोपी रिॲक्शन होती. मग एक ॲसिड एक अल्कोहोल ईस्टर, 2 ॲसिड अनहायड्राइड. ओके, पुढली रिॲक्शन आता आपल्याला बघायची आहे. बघा, मी एकदा सिक्वेन्स बघून घेतो CBSE बुकमध्ये. पुढली रिॲक्शन बघायची, रिॲक्शन विथ PCl3 PCl5 अँड थायनिल क्लोराईड. अल्कोहोल चॅप्टरमध्ये ऑलरेडी तुम्ही या रिॲक्शन बघितल्या आहे. रिॲक्शन विथ PCl3 PCl5 थायनिल क्लोराईड. फास्टमध्ये मी त्या रिॲक्शन लिहितो, इथं ऑलरेडी झालं आहे म्हणून मी तुम्हाला एक एक रिॲक्शन लिहून दाखवतो आणि त्याची रिॲक्शन ॲसिटिक ॲसिड बरोबर करून दाखवतो. पहिलं लिहितो मी PCl3. तुम्हाला माहिती आहे OH हा -1 असतो आणि Cl पण हा -1 असतो, बरोबर. मग OH काढून त्याच जागेवर काय टाकायचं, Cl. OH हा -1 असतो आणि Cl पण काय असतो, -1. OHच्या जागेवर काय टाकायचं, Cl. पण Cl किती वेळा आहे, 3दा आहे, म्हणून स्टार्टिंग किती वेळा घ्यायचं, 3दा. मग तयार काय होणार, 3 टाइम्स CH3C डबल बॉन्ड O Cl. मग तिन्ही पण Cl फिनिश होतील. पण आता प्रॉब्लेम काय आहे, इथं ऑक्सिजन राहिला 3 वेळा, हायड्रोजन राहिला 3 वेळा आणि फॉस्फरस राहिला 1 वेळा. फक्त व्यवस्थित त्याला अरेंज करायचं. कसं अरेंज करायचं, H3PO3 याला आपण फॉस्फरस ॲसिड म्हणतो. फॉस्फरस ॲसिड काय म्हणतो याला, फॉस्फरस ॲसिड. ही रिॲक्शन झाली PCl3 बरोबर. आता आपण रिॲक्शन बघू PCl5 बरोबर. हे झालं ॲसिडिक ॲसिड PCl5. इथं हिट द्यायची. आता OH काढल्यानंतर Cl इथं टाकायचं, पण Cl 5 वेळा म्हणून 5 वेळा घ्यायचं नाही. ही ट्रिक फक्त PCl3साठी किंवा PBr3 PI3 त्याचसाठीच आहे. 5 वेळा असेल तर काय करायचं, एकदा OH काढायचं आणि एक Cl टाकायचं. काय म्हटलं मी, एकदा OH काढून एक Cl टाकायचं, तर तयार काय होणार, CH3C डबल बॉन्ड O Cl. तर किती Cl शिल्लक राहिली इथे, 4. आणि इथून बाहेर काय गेलं, OH. त्याच्यातलं एक H आणि एक Cl बाहेर जाणार, काय होणार तयार, HCl. किती Cl राहिले, 3. इथं ऑक्सिजन राहिलं, फक्त तो ऑक्सिजनमध्ये टाकून द्यायचा, तर तयार होतो POCl3. याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. आणि आता शेवटची रिॲक्शन बघायची आपल्याला.
विथ थायनिल क्लोराईड विथ SOCl2. तुम्ही अल्कोहोल फिनॉलमध्ये ही रिॲक्शन बघितली असेल आणि दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आणि बेस्ट इंडस्ट्रियल मेथड आहे. आणि याला तिथं तुम्ही जर अल्कोहोलमध्ये बघितलं असेल तर याला डार्जन्स मेथड म्हणतात. आता इथं काय करायचं, हा OH काढून त्या जागेवर एक Cl टाकायचं, कारण OH -1 आहे, Cl पण -1 आहे. तर काय तयार होतं, CH3 डबल बॉन्ड O Cl, बरोबर. एक H आणि दुसरा Cl HCl, आणि HCl हा गॅस असतो. तर इथं फक्त O राहिला, इथं SO म्हणजे SO2 पण काय असतो, एक गॅस असतो. SO2 पण गॅस, HCl पण गॅस, दोन्ही गॅस असल्यामुळं हे इथून निघून जाणार आणि फायनली आपल्याला काय भेटणार, ॲसिटिल क्लोराईड भेटणार. म्हणून दिस इज वन ऑफ द बेस्ट मेथड इंडस्ट्रीमध्ये, कारण हे दोन्ही गॅस असल्यामुळं इथं सेपरेशन करण्याची गरज नाही आहे. समजले इथपर्यंत? ओके, पुढली जी रिॲक्शन बघायची आपल्याला, रिॲक्शन विथ अमोनिया. बघा, मी एक्झाम्पल घेतो ॲसिटिक ॲसिड आणि अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे, NH3. आणि तुम्हाला माहिती आहे अमोनिया इथं काय असतो, लोन पेअर. अमोनिया असतो बेसिक, हा असतो ॲसिडिक, म्हणून हा H+ घेणार, बरोबर. ॲसिड असतो जो H+ देतो, बेस असतो जो H+ घेतो. नंतर तयार काय होणार, CH3 डबल बॉन्ड O निगेटिव्ह. आता NH4+, आणि याला हीट जर केलं आपण तर अमोनिया गॅस बाहेर जाणार, सॉरी वॉटर बाहेर जाणार. काय बाहेर जाणार, वॉटर बाहेर जाणार. तर काय तयार होणार बघा, CH3 डबल बॉन्ड O, इथून H2, इथून O, H2O म्हणजे NH2 म्हणजे एक अमाइड तयार होणार आणि बाहेर काय जाणार, वॉटर. इथं लिहिलं आहे -H2. तर एक अमाइड तयार होणार आणि हा आहे ॲसिटॅमाइड. हा काय, ॲसिटॅमाइड. समजली ही रिॲक्शन? तर चला आपण या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघू. CH3 डबल बॉन्ड OH, हा जो कार्बन आहे 2 ऑक्सिजनला अटॅच्ड आहे, म्हणजे हा कार्बन खूप इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार, कार्बोकॅटायन तयार होणार. हा इथं अटॅक करणार, हा बॉन्ड इथं जाणार. तर तयार काय होणार, CH3CO-, इथं OH आणि इथं NH3+. आता नायट्रोजन पर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो स्वतःकडे जास्त वेळ चार्ज होणार नाही. तो काय करणार, हा हायड्रोजन सोडून देईल आणि त्यावेळेस हा ऑक्सिजन काय करेल, तो हायड्रोजन घेईन. म्हणजे इथं पण वॉटर ॲज अ गुड लिव्हिंग ग्रुप तयार होईल. CH3CO-, इथं आता OH पॉझिटिव्ह आणि इथं तयार होईल NH2. हा बॅक बॉन्डिंग करल आणि हा वॉटर इथून बाहेर पडेल. तर तयार झाला CH3 डबल बॉन्ड O NH2+ वॉटर. समजले याची मॅकॅनिझम, सिंपल मॅकॅनिझम आहे. आता पुढली याचेच आणखीन एक रिॲक्शन बघू जी फार इम्पॉर्टंट आहे. मग या तुम्हाला जर मॅकॅनिझम नसेल लिहायचं तर तुम्ही ही रिॲक्शन अशी समजून घेऊ शकतात. हा OH, अमोनिया काय NH3, इथून फक्त बाहेर काय काढायचं, वॉटर, आणि NH2 इथं जोडून द्यायचा म्हणजे आमाइड तयार होईल. समजलं फास्ट. OH इथून H इथून वॉटर बाहेर जाईल. आता मला या कंपाऊंडचं नाव सांगा. COO
HCOOH. काय नाव याचं? याचं नाव आहे थॅलिक ॲसिड. काय नाव याचं? थॅलिक ॲसिड. तर मी तर किती मोल्स अमोनियाचे घेणार? बोला. 2 मोल अमोनियाचे घेणार, कारण इथं एक अमोनिया असा, इथून OH आणि इथून H काय जाणार? वॉटर बाहेर जाणार. आणि इथं सेम इथं, मग तयार काय होणार? जर सॉल्ट दाखवायचं असेल तर रिव्हर्सिबल ॲरो डायरेक्ट आपण ती स्टेप लिहू. CH3 C डबल बॉन्डो NH2 C डबल बॉन्डो NH2. बाहेर किती वेळा वॉटर जाणार? -2 H2O. बघा झाला का नाही ॲमाइड तयार? याला आपण म्हणतो थॅलॅमाइड. काय म्हणतो याला आपण? थॅलॅमाइड. तर काय केलं आपण? फक्त ती प्रोसेस 2दा रिपीट केली. इथं पण अमोनिया, इथून OH, इथून H वॉटर, इथून OH, इथून H वॉटर. तर अमाइड तयार झालं. याला आपण थॅलॅमाइड म्हणतो. आपण जर याला परत हीट केलं, किंवा आपण लिहिलं स्ट्रॉंग हिटिंग जर केलं तर अमोनिया गॅस बाहेर जातो. परत जर हिटिंग केलं तर अमोनिया गॅस. आता अमोनिया गॅस बाहेर गेलं म्हणजे इथून समजा NH2 आणि इथून H म्हणजे NH3. तर तयार काय होणार मग? रिंग C डबल बॉन्डो NH. तर याचं नाव आहे थॅलॅमाइड. फक्त इथं बघा, इथं A त्याच्या जागेवर इथं काय I, एवढं फरक आहे. आणि हा जो फायनल स्ट्रक्चर आहे थॅलॅमाइड, हा पुढल्या चॅप्टरमध्ये आपण पुढला चॅप्टर घेणार आहोत, कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. तर त्याच्यात हा खूप इम्पॉर्टंट स्टार्टिंग प्रोडक्ट आहे. एक आपल्याला गॅब्लियर थॅलॅमाइड सिंथेसिस बघायचं आहे. तर त्याच्यातला हा काय स्टार्टिंग मटेरियल आहे. हा व्हिडिओ लेंदी होतो आहे, तर आपण इथंच थांबू. पुढला व्हिडिओ फक्त 15 ते 20 मिनटात आपलं कार्बोझिलिक ॲसिड फिनिश होईल. तर एवढं व्यवस्थित स्टडी करा. आता पुढला जो चॅप्टर आपण घेणार आहे तो कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन, किंवा त्याला आपण अमाइन्स पण म्हणतो. तर तो आपण हायर लेवलनी घेणार आहे. म्हणजे मंडेपासून किंवा मी संडेलाच एखादा त्याचे इंट्रोडक्टरी व्हिडिओ अपलोड करेल, तर तुम्ही बघा. मंडेपासून आपण तो चॅप्टर स्टार्ट करू. आणि आपल्याला हायर लेवलने स्टार्ट करायचं, म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला काय करायचं, MCQ पण सॉल्व करायचे. तर तुम्हाला मी शीट्स व्हॉट्सअपला टाकून देईल. त्याप्रमाणे शीटप्रमाणे आपण लेक्चर्स घेऊ आणि लगेच MCQ सॉल्व करायचे. काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. हा चॅप्टर आता पुढल्या 20-25 मिनटाचा उद्या एक व्हिडिओ पडेल, त्याच्यात हा चॅप्टर फिनिश होईल. तर आपल्या बोर्ड लेवलने अल्डिहाइड कीटोन कार्बोझिलिक ॲसिड हा फिनिश होईल. काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.